नमस्कार मित्रांनो, आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज आपण व्हिजिट करणार आहोत मुंबईच्या एक फेमस आणि हिस्टॉरिकल स्पॉट म्हणजेच राणीबाग. आम्ही आज मॉर्निंगला ट्रेनने निघालो. फुल एक्साइटेड मूडमध्ये लोकल ट्रेन ट्रॅव्हल करत करत आम्ही पोचलो बायकाला स्टेशनवर उतरून डायरेक्ट एंट्रीकडे गेलो नाही कारण आमचे पप्पा येणार होते तिकीट घेऊन. तोपर्यंत काय करायचं, ऑब्विसली भूक लागली होती म्हणून आम्ही बाहेर थांबून मस्त वडापाव आणि समोसा खाल्ला कारण आम्हाला माहित होतं की इनसाइड फूड अलाउड नाही आहे आणि मॉर्निंगला मिळणार की नाही ते पण शुअर नव्हतं. थोड्या वेळात आमचे पप्पा आले. त्यांच्यासोबत एक कलीग पण होते, ते म्हणजेच अण्णा. तुम्ही पाठच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. तर वेलकम बॅक मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगवर. तर आज आपण आलो आहोत राणीबागला. अजून आज स्पेशली मी माझ्या बहिणीला, अजून ओमकारच्या बहिणीला सुद्धा आणले, अजून पप्पासुद्धा आलेत आज. तर आज आम्ही व्हिजिट करतो आहे राणीबागला. तर तुम्हाला आज पूर्ण टूर सांगतो कसं काय आहे काय नाही. तर चला जाऊया, तिकीट घेऊया. तिकीटचे प्राईस सांगतो तुम्हाला काय आहे ते. अजून चला तर आपण जाऊया. एंट्री घेताना लक्षात आलं की तिकीट प्राईस खूप रिजनेबल आहे. फॅमिलीसाठी परफेक्ट बजेट प्लेस आहे. अजून फ्रेंड्स, तुम्हाला माहीत नसलं तर मी तुम्हाला सांगतो, इथं बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांसाठी अजून त्यांच्या परिवारासाठी फ्री एंट्री आहे. तर तुम्ही पण या. जर महानगरपालिकेचे असले तर तुम्हाला माहीत नसेल तर. आम्ही तर फ्री आत गेलो, आम्हाला ही नंतर माहिती पडलं. मग सगळे एकत्र एंट्रीला गेलो. चला इकडनं तर इकडनं तर बघूया. हाय का, हे ओमकारची बहीण. अण्णा वापस आपल्यासोबत आहे. पप्पा आहे. ही भक्ती माझी बहीण. अजून ही श्रेया. आज हिचा बर्थडे. श्रेया, निकनेम क्या है तेरा? चिड़िया. चिड़िया घर में आई है. ओ, मी तर बोलतो पाटणा ही आहे. झाडच का. इनसाइड एंट्री जवळ सगळ्यात पहिला आम्ही एक खूप मोठं आणि जुना ट्री बघितला. अप्रॉक्स 100 इयर ओल्ड असा ट्री होता. फुल ग्रीनरी आणि फ्रेश वाईब देत होता. सिटीचा रश पासून खूप एकदम वेगळं पीसफुल फील. त्याच्यानंतर आम्ही मॅप बघितला कारण राणीबाग मध्ये खूप स्पॉट्स आहेत. टोटल 19 स्पॉट आहेत. विजिट करायचं होतं आज. सो आमचा फर्स्ट टार्गेट होता बियर सेक्शन. चला तर. काउंटर चेतना आता प्रॉपर आपण इथं आहे. लायन सुद्धा आहे इथं. लायन गेट 1 2 3 असे स्पॉट्स आहे. टोटल किती आहे? 19 स्पॉट्स आहे. ते विजिट करू. तर इथं यांचा वेगळा फोटोशूट चाललाय त्या दोघींचा. अचानक से भयानक दिसते ही मुलगी विदाउट चष्मा. चला राइट हँड साइडला. क्या बोलेगी हाय के बाद? चला तर पप्पा सांगतात की ही राणीचा बाग आहे, तिथं पक्षी ते सगळेच आहे. तर कावळा ही पक्षी आहे म्हणून त्यांचाही आवाज येते. तर ते कावळ्याही दाखवतात. बघा इथे एलिफंट, लायन या साईडला, पेंग्विन राईट हँड साईडला. बघूया आपण पहिलं काय दिसतंय. तर इथं त्या काळाची आहे ना, त्या काळाची तोप आहे. मग तोप नाही तर काय आहे? आताच्या काळाची असणार हे असली. खरं की काही.
इथं आमचं ब्लॉग शूट करतोय अजून. हे यांचा फोटो शूट चाललाय, तुम्ही बघू शकतात. बर्थडे गर्ल ऑन फॉर्म चालली आहे. तर आपण पुढे जाऊया, यांना करू द्या जे काय ते वेगळे. स्वतःला फोटोग्राफर आहे आपल्या ग्रुपचा. तर यांचा फोटोशूट झालेला आहे, नाही झालाय अजून फोटोशूट. तर इथं लायन येणार आहे म्हणे, त्यांचं काम चाललंय. बघू. तर आता आपण इकडे जातोय. लायन तर आहे नाही, वुल्फ, पियर, लेपर्ड, टर्सा, जॅकल, कोल्हा. आपण बघू ती दिसतंय का आपल्याला. तर आता बघू फर्स्ट आपल्याला काय दिसतंय, काय दिसणार वाटतं भाई. नाही, आपल्याला पाठच्या टायमाला दिसला ना, बकरी नाही रे, वाघ दिसला, सिंह दिसला. चला तर. या दोन्ही मुलींनी माहीत काय का मोगली सोबत फोटो काढला. हे तर होतेच, पण ओमकारची बहिणीही काढला मोगली सोबत. तिघं कुठले देवाने माहीत का. आता आम्ही पहिला ॲनिमल बघितला, बियर. बियर हा एक पॉवरफुल आणि इंटेलिजंट ॲनिमल आहे. मोस्टली ही जंगलमध्ये राहतात आणि फ्रुट्स, हनी आणि स्मॉल ॲनिमल खातात. राणीबागमध्ये बियरला स्पेशियस इन्क्लोजर दिला आहे, जिथे तो फ्रीली मूव्ह करतो. त्याला बघून खरंच जंगलचा फील येतो. त्याला बघून खरंच जंगल फील आला. तर आता आपण बघून झालं, असे पहिल्याच्या टायमाला केव्स होते, तिथं भालू राहायचे. तर बघूया आता पुढचा काय. टायगर थिअरी नाही, टेरिटरी थिअरी कुठं बोलतो मी. आता आपण टायगर बघायला जाऊ. बाई टायगर आहे वगैरे. आपण टायगर बघित. अरे लहान मुलं पण आले पिकनिकला. मग आम्ही पुढे गेलो आणि बघितलं टायगर. टायगर हा इंडियाचा नॅशनल ॲनिमल आहे. त्याची बॉडी पॉवरफुल असते आणि तो एक परफेक्ट हंटर आहे. त्याचा वॉक पण एक रॉयल स्टाईल मध्ये होता. तर तुम्ही बघू शकता, पाण्यात डुबके मारायला गेले तर ते लोक बघायला गेले. वाघाला बघायसाठी कितीतरी काय करतात. बघूया आपण पण कव्हर करू काय दिसेल ते. टायगर वाटतं लपला आता, एवढे माणसं आले. चला तर आम्ही इथं ब्लॉगचं शूट करत होतो, त्यावर हे लोक खाऊन पिऊन मस्त आहे कॅफे मध्ये. काय बोलायचं तर आमचा विचारच नाही केला या लोकांनी. हा ओमकार पप्पा नुसतं मुलींचंच बघतात, आमचं काहीच नाही.
तर आता आपण बघूया पेंग्विन बघायला जाऊया आता. पेंग्विन बघितले का बाई कधी? हो दादा, तो हरवलेला पेंग्विन इकडे आहे ना. तुम्ही हिचा काय मोबाईल सुटत नाही. मम्मी का नाम से डर गई. पप्पा कुठे गेले? पप्पा येतात तर चाललो जाऊया. आमच्या टायमाला इथं बाबा किती काय होतं लहानपणी. आण ना, अभी कुछ भी नहीं है. गेंडा है क्या पता नहीं इस जेल में. उधर से गेट बीट नहीं था, ऐसे जाके हाँ कांच में पड़ा रहता था आपको. पूरा बच्चे पोपड़ ऊपर सब ऐसे ही आता था बाजू में. हाँ, है गेंडा है अन्ना. वो पानी में दिख रहा नहीं है क्या? लय जुना गेंडा आहे हा. गेंडा म्हणजे हिप्पोपोटामस. पहले तो इधर ही पड़ा रहता था. मला दिसलं तर तुम्हाला दाखवतो. पाण्यात तो झोपलाय. दोन है. हा, 2 आहे. काय बोलतात का तिला? हा, त्याला काय बोलतात? हा, बघून सांगते. काय बाय, कितने दिख रहे तुझे? एक भक्ति और एक श्रेया, दोनों. मग आम्ही गेलो हिप्पोपोटामस कडे. तिथे 2 हिप्पो पाण्यात बसले होते, ऑलमोस्ट हाफ बॉडी वॉटर मध्ये. हिप्पो हा वर्ल्ड मधील सगळ्यात हेवी अॅनिमल मध्ये एक आहे. त्यांना पाण्यात राहायला खूप आवडतात कारण त्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते. आम्ही 5 मिनिट थांबलो आणि पुढे निघालो. 4 गेले. नेक्स्ट आम्ही बघितलं मंकी. ऑलमोस्ट 10 मिनिट आम्ही तिथे टाइमपास केला. मंकी खूप ऍक्टिव्ह आणि नॉटी होते. एकमेकांशी खेळत होते. जम्पिंग, क्लाइम्बिंग, फुल एंटरटेनमेंट सेक्शन होता. माकड सोबत फोटो काढते. तर आपलं झालंय की बघू किती स्पॉट बघितला आपण. काय काय बघितलं आपण? टायगर, हिप्पोपोटामस, माकड. तर इथं आमचं सगळं हे चाललंय. आम्हाला इथं पाणी येतंय, घाम येतोय. अजून हे लोक मस्त आईस्क्रीम मध्ये एन्जॉय करतात. तिघं घे ना, तू पण थोडं खा ना. नको नको घे ना दीदी, क्या खाना. नको, आम्हाला आजारी पडेल. ही हाईलाइट ऑफ द बर्थडे गर्ल. अपने चिड़िया को जरा देख, चिड़िया का मुंह है ना पीला पीला हो गया. चिड़िया घर में आई है ना. ऑरेंज मुंह हो गया. नहीं चिड़िया घर आई है. हाँ चिड़िया, आज चिड़िया का आज बर्थडे भी है ये कर. और 8वीं में पास भी हो गया. दोनों में पार्टी है आज. चलो. तर आपल्याला खूप प्रकारात आपल्याला काय दिसतात बघू. डिअर्स दिसतात, हिरण. काय म्हणणार याच्यावर तू? काय नाही म्हणणार याच्यावरती, तू बोलणार आहेस. तुझे प्रिय काय बोलतात? तुझे प्रिय बकरी उत्तराखंडचे दाखव जरा. जातो काय घेऊन उत्तराखंडला? कमी पडले असेल तरी. मग आम्ही गेलो डिअर बघायला. तिथे ऑलमोस्ट 10 मिनिट थांबलो. डिअर खूप क्लॅम आणि पीसफुल ॲनिमल असतात. त्यांचे स्पीड त्या दिवशी ओमकार आपल्याला चिडवत होता बकरी बकरी म्हणून. आज स्वतःच त्यांचा लाड करत आहे ना, फोटो काढत बसलाय. एवढं आवडले त्याला. हा ओमकार. आता हे लोक आईस्क्रीम खातात म्हणून काय फोटो बिटो काढत नाही. खास कर की हे मुलगी. आइसक्रीम वरच जिंदगी. हाँ, बहुत अच्छा रहता है आइसक्रीम. और क्या बोलेंगे आइसक्रीम. त्यांची स्पीड खूप फास्ट असते आणि ते जंगलमध्ये ग्रुपमध्ये राहतात. साईडला आम्ही ईगल पण बघितले. ती ह्यूज साईज आणि पॉवरफुल विंग्स आहे. राणीबागचा ओरिजिनल नेम आहे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान. ही ब्रिटिश टाइममध्ये 1861 मध्ये इस्टॅब्लिश झालं होतं. त्याचे ओरिजिनल नेम होतं विक्टोरिया गार्डन्स.
नंतर इंडिया इंडिपेंडेंट झाल्यावर ते नेम चेंज केले गेले. जिजामाताचं नाव जिजामाताच्या नावाने ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजची आई ही जिजामाता होती. ही मुंबईमधील सगळ्यात जुनी झू आणि बॉटनिकल गार्डन आहे. इथे खूप रेअर प्लांट्स आणि एनिमल प्रिझर्व केले जातात. मग आम्ही गेलो सगळ्यात एक्साइटिंग पार्टला, पेंग्विन इन्क्लोजर. राणीबागमध्ये स्पेशली पेंग्विनसाठी AC एन्व्हायरमेंट क्रिएट केला आहे. आउटसाइड टेम्परेचर अराउंड 40 डिग्रीज आहे या उन्हात, पण इनसाइड इन्क्लोजर होता अराउंड 16 डिग्री. मला तर वाटत होतं रिअली फ्रेंड्स, एकदम थंड फील आली. मुंबईमध्ये असं थंड एक्सपिरियन्स रेअर आहे. आम्ही बघितलं अप्रॉक्स 8 to 9 पेंग्विन तिथे वॉक करत होते, स्विमिंग करत होते. फुल क्यूट आणि फनी मुवमेंट होता. पेंग्विन मेनली अँटार्क्टिका रिजनमध्ये असतात, पण इथे आर्टिफिशियली एन्व्हायरमेंट मेंटेन केला आहे. मग गाईस तुम्ही बघू शकता आता तिकडं झोका ते सगळं पण आहे. मीन्स लहान मुलांना घेऊन येतात तर झोका सुद्धा खेळू शकतात. सगळं काय आहे इथं. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? ॲनिमल्स देखील ॲनिमल्स ॲनिमल्सच बघायला आले. तुझा चेहरा नाही बघायला. हा, डिअर. हाँ, हिप्पोपोटामस देखा, माकड़ को देखा, भक्ति को देखा और खुद को देखा. खुद को रियल लाइफ में देखा. तुम्ही पाठी बर्ड. आता आपण पक्षी बघायला चाललो. यस, इधर है प्लेइंग एरिया. इधर बच्चे खेल सकते हैं. बड़े तुम बड़े कौन हो? लोग के. बड़े बड़े लोग के. वा 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 वा. तुम्ही बघू शकता बर्ड पॅराडाईसला आपण आलो. हो काय दिसतंय केळ्याचं झाड दिसलंय. आतमध्ये क्राऊड बघू शकता. तरी पोपटच आहे. ही रिअल पोपट अजून ही आमच्या घरचे पोपट. सगळे पोपट हा, तुझ्या घरची पोपट कुठे गेली? हा का? अण्णा सदमे में तू आई है, तेरा बर्थडे है ना, उसका सदमा लगा उनको. मग आम्ही बर्ड सेक्शनला गेलो. कॉकटेल तिथे आम्ही बघितलं Cocktail bird. पॅरो, मकाव, कॉकटेल बर्ड्स. हे सगळे कलरफुल बर्ड होते. त्यांचे साऊंड आणि मूवमेंट बघून मस्त फील आला.
ये इधर क्या कर रही है देखते। चिड़िया देखी। हाँ देखा मैंने। ये हमारा आसवाल ऐसे क्यों गिरा है? आसवाल या डुक्कर बोले उसे। डुक्कर है वो। यांची वेगळीच मस्ती चालली आहे. चल चिडिया चल. अजून ही वेगळा प्राणी आहे. ही डुक्कर, ती चिडिया, अजून ती कोण तुझी? माकड आहे काय? माकड. ही डुक्कर, ही आमची चिडिया, ही कोण तुझी? माकड. चिडिया ना. तर आता आमचं बघून झालंय पक्ष्यांना आणि पप्पा इथं बसलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर बघूया काय आहे. कासव आहे, वॉटर टर्टल. तुम्हाला दिसतं का? मग आम्ही बघितलं वॉटर टर्टल आणि सँड टर्टल. स्लो मुवमेंट पण लॉंग लाईफ. टर्टल खूप युनिक असतात. काय दिसलं का तिकडं? मग तिथं एवढं असताना इथं कशाला फिरते? काय एक्सप्लोर करवते भाई आपल्यालाही. सँड टर्टल पण बघू शकता. जर दिसत असलं तर तुम्हाला ठीक. ते एक आहे सँड टर्टल. एकच दिसला सँड टर्टल. दिसला का? आंधळा ते बघ तिकडं आहे. नाही दिसला तर ब्लॉग मध्ये बघ. हा, तुम्ही लोकांनी बघितला? नाही बघितला? मग काय बघते? कशाला आले? पप्पा कुठं? तर आता आपण बघूया कोब्रा, साप येते बघूया. भाई कोब्रा येतं. तर इथं क्रोकोडाईल्स आहेत पण इथं क्लिनिंग चालली आहे, टँक क्लिनिंग. सो आपल्याला आज बघायला भेटणार नाही. चालले तुम्ही बघू शकता क्रोकोडाईलचे. सो पाणी नाही तिथे. या लोकांना कुठं ठेवलं असणार माहीत नाही. कुठं ठेवलं असेल रे? त्याच्यामध्ये तर नाही ठेवलं. त्या साईडला ठेवलं असेल काय माहीत. चला तर आपण बघूया पाणी पक्षी काय दिसते काय नाही. हिचा वेगळाच चाललंय बाई. हाय जो नुसतं करते. कुछ ऐसे कंटेंट क्रिएट करना भाई कि हम लोग दिखा सकते हैं. हाँ जा नाच, बर्थडे के दिन नाच. तुम्हाला आवाज आलाच असणार. चेनी ती पण जेलमध्ये. तो अभी हम लोग आए हैं एक्वा पक्षी देखने. पानी में रहने वाले पक्षी, एक्वा बर्ड. मग आम्ही वॉटर बर्ड सेक्शनला गेलो. तिथे थोडं फिश स्मेल येत होतं पण खूप वेगळे बर्ड्स बघायला मिळाले. वो छोटा रहता अभी तक आता टप करके ले लो. त्या साईडला पण आहे बघ. तो डोळा लावून ठेवलाय हा ओमकार. हा पक्षीने नुसतं त्याचा फिरू दे, तो उचलणार. तो काटे काढतोय.
कछुए से आगे एक लोहे की जाली लग रही है, उधर बदक बदक चल रही है अंदर। तर या पक्षीचं काय नाव आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. उसके अंदर बदक है, बदक. या पक्षीला बदक म्हणतात. हा तुम्हाला जास्त तरी आहे ना समुद्रामध्ये दिसणार. तो आहे ना त्याच्या जी गळा आहे तिथं आहे ना ते काय बोलतात मच्छी किंवा आणि पाणी साठवून ठेवतात. चला आपण बघू पुढं काय आहे. पप्पा गेलेत, पप्पाला उशीर होतोय. आपल्याला बोलवत आहे. ते बघा एक बाहेर आला. बगडे बोलू शकतात यांना. चला चिड़िया जा उधर, इधर क्या काम है तेरा चिड़िया घर में. हाँ मत इधर ही रुक. चिड़िया चिड़िया चिड़ियाघर से मत निकल. अरे हे चिड़िया निकल गई. इधर तो देख. तर ऑलमोस्ट असा आपला राणीबाग होता. ऑलमोस्ट आपण सगळे पॉईंट विजिट केलेत. तर आमच्या टायमाला तर खूप मजा यायची. आता एवढं काय बघण्यासारखं जास्त नाही आहे, पण ओके ओके आहे. तर आता आपण राणीबाग विजिट करून झाले, तर आता आपण निघूया. तर जाऊ पुढं. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही पण लाईक करा, शेअर, सब्सक्राइब करा आणि कमेंट करा और इंस्टा पे भी फॉलो करना. तर जाता जाता आठवण म्हणून एक पिक्चर क्लिक करून आम्ही निघालो घरी जायला. तुम्हाला या व्लॉगमध्ये काय आवडलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅप्पी, कीप एक्सप्लोरिंग. बाय.